नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ड्रायव्हिंग लेसन्स इन मराठीच्या नव्या लेसनमध्ये. या लेसनमध्ये आपण शिकून घेणार आहेत गाडी स्लोपवर म्हणजे चढावर कशी चालवायची, अप हिलला गाडी कशी घ्यायची आहे. तर ॲज अ नवीन ड्रायव्हर आपल्याने काय होतं, जेव्हा गाडी चढावर असते आणि ट्रॅफिकमध्ये असते, गाडीचा ब्रेक सोडल्या सोडल्या गाडी जी ती मागच्या साईडला जायला लागते. तिथे आपलं जंबल होतं आणि आपण घाबरून जातो. आपल्याला भीती असते की गाडी मागच्या गाडीला किंवा मागे जे ऑब्स्टॅकल आहे त्याला टच नको होऊन जायला. तर ही गोष्ट कशी टाळायची या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहेत. तर गाडी स्लोपवर चालवण्याच्या दोन पद्धती आहेत. पहिली पद्धत म्हणजे हँडब्रेकचा यूज करून आणि दुसरी पद्धत आहे हाफ क्लचचा यूज करून. तर दोन्ही पद्धती आपण या व्हिडिओमध्ये बघून घेणार आहेत. आता आपण फर्स्ट मेथड बघून घेतोय, हँडब्रेकचा यूज करून गाडी स्लोपवर कशी कंट्रोल करायची. पुढे स्लोप आहे माझ्या आणि तिथे गाडी मी कशी कंट्रोल करतो ते आपण बघूयात हँडब्रेकचा यूज करून. आता स्लोपवर गाडी आहे, इथे जर मी गाडीचा ब्रेक सोडला तर गाडी मागे जायला लागेल. ओके, तर या केसमध्ये मी हँडब्रेक ओढून घेतला आहे गाडीचा. ब्रेकवरचा पाय जर मी काढला तर गाडी आता मागे जाणार नाही. ओके, तर मागे जाण्याची कंडिशन आपण ब्लॉक केली. आता काय करायचं, आपल्याला हळूहळू गाडीचा क्लच सोडायचा आहे. क्लच हाफला आल्यानंतर गाडी पुढे पुश करायला लागेल. पुढे पुश करायला लागली गाडी का आपल्याला हँडब्रेक काढून घ्यायचा आहे. हँडब्रेक काढला, गाडी स्मूथली जी आहे ती पुढे जायला लागते. ठीक आहे, म्हणजे आपली गाडी मागे जायची कंडिशन आपण निग्लेक्ट करून गाडी स्मूथली चढावरून जे ते वर घेऊ शकतो. तर परत एकदा आपण बघून घेतोय हँडब्रेकचा यूज करून गाडी स्लोपवर कशी कंट्रोल करायची. गाडी मी स्लोपवर थांबवली आहे. या ठिकाणी जर मी गाडीचा ब्रेक सोडला, ब्रेक सोडल्यावर 2 ते 3 सेकंद गाडी जी आहे ती मागे जात नाही आहे, कारण इथे गाडीचं हिल होल्ड जे आहे ते फीचर काम करतं. काही गाड्यांमध्ये हिल होल्ड नसतं, डायरेक्ट गाडीचा ब्रेक सोडल्या सोडल्या गाडी मागे जायला लागते. पण ही फ्रॉंग्स आहे, हिला हिल होल्डचा ऑप्शन आहे. गाडीचा ब्रेक सोडल्यावर गाडी 2 ते 3 सेकंद थांबते आणि मग मागे जायला लागते. या केसमध्ये मी आता फर्स्ट गिअर टाकून घेतला आहे. फर्स्ट गिअर टाकल्यावर गाडीचा मी हँडब्रेक ओढून घेतला आहे. गाडीतल्या पायातला ब्रेक जर मी सोडला तर गाडी मागे जात नाही आहे. आणि हळूहळू जेव्हा मी गाडीचा क्लच सोडेल, गाडी अशा कंडिशनला येते जेव्हा गाडीचं इंजिन गाडीला पुश करायला लागतं पुढे, आणि त्यावेळेस जेव्हा मी गाडीचा हँडब्रेक सोडतो गाडी स्मूथली जी आहे ती पुढे जायला लागते. आता आपण बघून घेऊ दुसरी मेथड, गाडीचा क्लच हाफ क्लच करून, म्हणजे हाफ क्लचनी गाडी चढावर कंट्रोल कशी करायची. ओके, परत एकदा त्याच स्लोपवर घेतोय आपण आणि गाडी आपण हाफ क्लच करून जी आहे ना ती कंट्रोल करू. परत एकदा स्लोपवर गाडी घेतली आहे मी. स्लोपवर गाडी घेतल्यानंतर जर मी गाडीचा ब्रेक सोडला तर गाडी मागे जायला लागते. या केसमध्ये काय करायचं, मी हँडब्रेक आता ओढला नाही आहे. मी हळूहळू पायातल्या ब्रेकवरच पाय ठेवून गाडीचा क्लच हाफ करून घेतला आहे. गाडी पुढे पुश करायला लागली, व्हायब्रेट होते गाडी, आणि व्हायब्रेट व्हायला लागली तेव्हा जर मी गाडीचा ब्रेक सोडला आणि ॲक्सिलेटरवर हळूच टॅप केला तर गाडी स्मूथली पुढे जायला लागली. थोडीशी गाडी मागे जात नाही आहे, स्मूथली गाडी पुढे आली. आता आपण परत एकदा बघून घेतोय फक्त हाफ क्लचचा यूज करून जे गाडी स्लोपवर कशी कंट्रोल करायची. मी या ठिकाणी हँडब्रेकचा यूज करणार नाही. गाडी स्लोपवर आली आहे, इथे जर गाडीचा मी ब्रेक सोडतो तर गाडी मागे जायला लागते. ठीक आहे, इथे मी गाडी फर्स्ट गिअरमध्ये टाकली आहे. आता मी गाडीचा हँडब्रेक जो आहे तो दाबत नाही आहे. गाडीचा क्लच हळूहळू सोडतोय आणि गाडीचा ब्रेक मी प्रेस करून ठेवला आहे. क्लच सोडल्यानंतर अशा पोझिशनला येतो की गाडी व्हायब्रेट करायला लागते, कारण मी ब्रेक दाबून ठेवला आहे. गाडी पुश करते पुढे जायला. त्या केसमध्ये जर मी ब्रेक सोडला गाडीचा हळूहळू तर गाडी स्मूथली जी आहे ती पुढे जायला लागते. अशा प्रकारे आपण हाफ क्लचचा यूज करून गाडी स्मूथली चढावर जे आहे ते चढवू शकतो, स्लोपवर कंट्रोल करू शकतो. तर अशा प्रकारे हँडब्रेकचा यूज करून आणि हाफ क्लचचा यूज करून दोन्ही पद्धतीने तुम्ही गाडी स्लोपवर जी आहे चढावर कंट्रोल करू शकता. जेव्हा आपण घाटामध्ये वगैरे गाडी चालवतो तेव्हा ह्या दोघं टेक्निक्सचा आपल्याला यूज होतो. पण घाटामध्ये गाडी चालवताना कंटिन्यू जी जर आपण हाफ क्लचमध्ये गाडी चालवली
तर गाडीचा क्लच बर्न व्हायची शक्यता वाढते. म्हणून तुम्ही घाटामध्ये भरपूर वेळेस बघितलं असेल की घाटामध्ये गाडीचं बोनट उघडून बऱ्याच गाड्या उभ्या असतात, कारण क्लच प्लेटमधून आवाज यायला लागतो. त्या केसमध्ये जे तुम्ही गाडीचा हँडब्रेक यूज करून जे आहे ना ती गाडी कंट्रोल करू शकता. आणि ट्रॅफिकमध्ये जर तुम्ही असाल तर गाडीचा हाफ क्लच यूज करून तुम्ही गाडी स्लोपवर कंट्रोल करू शकता. अशा दोन्ही पद्धतीचा क्रिस क्रॉस उपयोग सिनारिओ बघून जे ते तुम्ही करू शकता. तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. काळजी घ्या स्वतःची, प्रॅक्टिस करत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.